8 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुका पोलिसांना पळासनेर घाटात काही संशयित इसम वाहनात फिरत असल्याची माहिती मिळाली होती। त्यावरून पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस दलासह पोलीस मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर घाटात जाऊन सापळा रचला असता पळासनेर शिवारातील भिलाटबाबा मंदिराच्या पुढे नाल्याजवळ वाहन क्रमांक RJ 45 UA 5007 हे मिळून आले। त्यातील इसम महावीर सिंग विजय सिंग रावत वय वर्ष 19 राहणार राजवाता राजस्थान, महिंदर मोहनलाल जाट वय वर्ष 28 राहणार खाया तालुका सोजत जिल्हा पाली राजस्थान, हल्ली मुक्काम आलूर मेन रोड माटलिता हुबली बेंगलोर, विनोद कुमार सुजाराम जाट वय वर्ष 30 राहणार राजस्थान, हल्ली मुक्काम बेंगलोर, हेमेंद्र सिंग सैतान सिंग वय वर्ष 22 राहणार भिलोका भाडिया राजस्थान त्यांना ताब्यात घेतले असून दिवाराम शंकरलाल जाट राहणार खाऱ्या राजस्थान, रामसिंग बाटी भोपालगड राजस्थान हे पळून गेले आहेत। सदर वाहनांचे व मिळून आलेले आरोपी 1 ते 4 यांचे अंगझडती दरोडा टाकण्यासाठी पूर्वतयारीचे साहित्य, महिंद्रा कंपनीची XUV 500 या वाहनासह 2 गावठी कट्टे, 3 संपूर्ण काडतूस, चाकू, लोखंडी टामी, मिरची पावडर, कटर, दोरखंड इत्यादी 9,09,600 रुपये किमतीचे साहित्य मुद्देमाल मिळून आलाय। याबाबत कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसाट, धुळे। आज दुपारच्या सुमारास आमच्या शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो पळासनेरच्या जवळ घाट आहे त्या घाटामध्ये आमच्या एक संशयास्पद असं वाहन फिरत असल्याची माहिती आमचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली। त्या अनुषंगाने PI श्रीराम पवार आणि त्याच्यासोबतची जी टीम आहे त्यांनी अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे। एक XUV 500 ही महिंद्रा कंपनीची गाडी जिच्यामध्ये एकूण 6 आरोपी होते त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। तेही कारवाई करताना 2 आरोपी पळून गेले, त्यातले 4 आरोपी ताब्यात आले आणि सदर गाडीची झडती घेतली असता आम्हाला 2 गावठी कत्ते, 3 जिवंत काडतूस, चाकू, टामी आणि दरोड्यासाठी जी वापरणारी सामग्री आहे ती सामग्री मिळून झाली। या घटनेमुळे विजासन घाटामध्ये जो मोठं एखादी दरोड्याची घटना घडू शकली असती ती PI श्रीराम पवार यांच्या सतर्कतेमुळे टाळली गेली आहे। या अनुषंगाने आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण 9,09,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर आरोपींविरुद्ध दरोड्याचा कट रचने या कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आहोत आणि सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक धिवरे साहेब यांच्या आदेशान्वये करण्यात आली।